स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कशा आहात तुम्ही? मजेत असाल आणि तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल आपण कुठे चाललोय। आपण डोंबिवलीतले गणपती बघायला चाललोय। मी ओमकार आहे, मम्मी पप्पा अमय, मेघाताई, निशांदा आणि नेहा आणि हाय। बघू आता किती टाइम होते। आम्ही आता निघालोय 11:30 वाजता आणि मागच्या वेळेला पण आपण लेटच गेलो। तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा। आपण आता डायमंडच्या काचेतून जाऊन आलोय आणि डायमंडच्या काचेतून चाललोय आणि आलतेगावात जाऊ। कष्ट बघायचे, कष्ट कष्ट ना, कष्ट कोण देत? आपण विचारूया। आपण मागच्या वेळेला पण आलो, लास्ट टाइम पण त्यांचं घेतलं तेव्हा आपण पूजेच्या टायमाला आलो त्यांच्या, आणि आता आलोय। तर आपण बघू कसं काय। यावेळेला थीम पण त्यांची वेगळी आहे आणि कुठून काय बोलतात आयडिया वगैरे आले ते विचारूया। बघूया कोण बोलतंय का। थोडेसे लास्ट आहेत पण विचारू आपण। तर आपण आता यांना विचारूया गणपतीची स्थापना वगैरे कधी केली आणि ही थीम वगैरे करायच्या मागचं काय कारण आहे। तर गणपतीची स्थापना कधी झालेली आपली? किती वर्ष झाली आपण बसवते गणपती? 2009 ला आपल्या गणपतीची स्थापना झालेली। आणि यावेळेला थोडीशी थीम वेगळी आहे। कोणत्या अवतारामध्ये आहे गणपती बाप्पा? परशुराम अवतारामध्ये गणपती आहे आपला। त्याच्यानुसार ती जंगलाची थीम केलेली आहे। आपण दरवर्षी वेगवेगळ्या अवतारात हे करतो, गणपती करतो आणि त्यानुसार आपण आपली थीम ठरवत असतो। आणि आपण या गणपतीच्या थ्रू म्हणजे काही बाकी पण हे करतो कार्यक्रम वगैरे। आमचे 2009 पासून आज 17 वर्ष आहे आणि दरवर्षी आमच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सामाजिक कार्य होतच असतं। जसं की मागच्या वेळेला एका ठिकाणी पूर आलेला तेव्हा पण आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे। नेत्रदान, नेत्र चष्मा वगैरे या शिबिर पण आम्ही भरवत असतो आमच्या मंडळाच्या ह्याच्यातून। आणि 11 दिवसांचा गणपती असतो ना आपला, अनंत चतुर्दशी। आणि हे डायमंडचा राजा नाव कधीपासून पडले? गेली 7 वर्ष आपले प्रशांत भगत म्हणून डायमंडचे सजावटकार आहेत, तेच अख्खं डायमंड वर्क करतात। गेल्या 7 वर्षापासून आपण ते डायमंडनी सजवतो। तेव्हापासून आपल्या डायमंड लावल्यामुळे डायमंडचा राजा, डायमंडचा राजा हेच नाव प्रचलित आहे। आपला मूर्तिकार कोण आहे? उदय खातू कोकण। थँक्यू। अरे लाजला वाटतं। आम्ही बघितले तुझे व्हिडिओ कसा नाचणार आहे। नमस्कार। तुझं काय चालू आहे? आपण आता जाणकाराच्या इथून निघालोय आणि मी जास्ती बघ काय करत नाही आणि बाकी काय दाखवत नाही, गणपती दाखवते। कारण मी थोडं लेट निघालोय तर तिथे ती लोक पण अशी मंडळातली पोरं वगैरे पण बसलेली असतात। तर मग जास्त मला बोलता वगैरे पण येत नाही तिथे। तर मग आपण आता सहकार मित्रमंडळाच्या इथे जाऊ कोबरासवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर बघू कसं काय। तिकडे त्यांच्याकडनं बाईट घेऊ आपण, ते बाईट देतात लगेच। हां, त्यांनी मला इन्व्हाइट पण केलं होतं। बघू कसं होतंय काय विषय। आणि त्याच्यानंतर मग फुल सेक्युरिटी आहे इथे रस्त्यावरती आणि तिथे जाऊन मग नंतरला कसं जायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेल। तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। चला जायला प्रसाद खातात पहिले। ड्रायफ्रुट्स प्रसाद गोळा करतोय तुम्ही? हां, कडक गोळा आहे तुम्हाला। पहिला प्रसाद आहे जो सगळ्यांनी घेतला, सगळे लाईनीत उभे राहून। प्रोटीन आहे बाई याच्यात।
उचलून नेतात. ही बाई ही समाधी आपण मस्त मस्त मूर्त्या बघितल्या आहे डोंबिवलीमध्ये आणि आता आपण 3 गणपती राहिलेत ते करू आणि नंतर जाऊ घरी. आपण आता इथे डोंबिवलीच्या महाराज वेस्टला आलेलो आता तर बघू इथल्याच जाधववाडीला महाराजा आणि त्याच्यानंतर पुढे अजून एक आहे. कुठे जायचं होतं नाव आपल्याला? आनंदनगरचा राजा. मग तिथून डायरेक्ट घरी जाऊया. चलो आपण आता इथून निघालो आहे. ऑलमोस्ट सगळे गणपती बघितलेत. काय काय राहिलेत पण ठीक आहे पण आपण ऑल कवर केलं आहे बघून. आणि आता आपण चाललो आहे फायनली घरी. वाजलेत 2:30 वाजले असतील पोहोचेपर्यंत वाजतीलच. आणि मम्मी पप्पा पण होते त्यांना पण विचारलं त्यांना जर टाईम भेटला तर कसं वाटलं वगैरे. ते लोक खूप वर्षानंतर आलेले असं फिरायला. आणि आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू उद्या करू. उद्या पण आपल्याला जायचं आहे कारण की मी गणपती दाखवलेत. बाकी मैत्रिणीकडे वगैरे जायचं आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू उद्या करूया आपण. चलो आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. घरी बघू क्लिप घ्यायला भेटेल तर पप्पा वगैरेचं बोलू त्यांना कसं वाटतं नाही तर मग उद्या कंटिन्यू करू. तर आपण जस्ट घरी आलो आहे आणि ऑलमोस्ट आपण डोंबिवलीतले सगळेच गणपती फिरलो. थोडेफार राहिलेत पण एवढं काय ना ऑल कवर थोडं केलं आहे. आणि खूप मस्त मूर्त्या होत्या यावेळेला. म्हणजे मागच्या वर्षी तर होत्याच ह्यावेळेला तर अजून मस्त होत्या. आणि आपण आता मम्मी पप्पा पण खूप म्हणजे खूप वर्षानंतर आलेले. याच्या आधी आले होते ते म्हणजे आम्ही बाबा म्हणजे आमचे काका त्यावेळी मी रिक्षाने फिरायचं तेव्हा गेलेले. आणि आता खूप वर्षानंतर ते पण गेले. त्यांना पण चांगलं वाटलं असेल फिरून. आणि आपण हा ब्लॉगमध्ये काय जास्ती बडबड केली नाही. जास्ती गणपतीत दाखवलेत. तर गणपती वगैरे दाखवले आणि त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जाणार आहे. उद्याच जाणार आहे आपण फ्रेंड्स लोकांकडे. तर हा ब्लॉग आणि तो पार्ट कंटिन्यू करते मी कारण की जास्ती छोटा ब्लॉग होऊन जाईल. मग तो पार्ट कंटिन्यू करते. तो ब्लॉग पूर्ण बघा. आणि आपण मुंबईचे गणपती पण बघायला जाणार आहे. थोडं नॉर्मल दाखवेन त्याच्यात पण. आणि कारण की अंबाईताई पण ब्लॉग घेते तर मुंबईचे पण गणपती बघायला जाणार. आणि आपण अजून पण कुठेतरी जाणार आहे तर ते ब्लॉग येतीलच तुम्हाला बघायला भेटतीलच. सो कंटिन्यू बघत राहा हा ब्लॉग आणि बाकीच्या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम द्या. तर चलो आपण रेडी वगैरे झालो आहे आणि आपण आता चाललो आहे गणपतीच्या पाया पाडायला. दुसरा दिवस आहे म्हणजे काल बघितला आपण गणपती बघायला गेलेलो. आज कंटिन्यू करतो तो ब्लॉग. आपण गणपतीच्या पाया पडायला लेट चाललो आहे. कामावरून आले लेट झालं आहे. एकतर जाऊया आणि जेवढ्यांच्या घरी जाता येईल तेवढ्यांच्या घरी जाऊ. बघू पहिले त्यांना इन्फॉर्म करायला लागेल काय एवढं येतो एवढं लेट. तर चलो बोलवतो. पाया पडायची टेक्निक बघायची.
कालचा दिवस पण मस्त गेला, आज पण मस्त गेला. थोडं वजन वगैरे करत होतो तर लेट झाला आणि माझी जिमा. तर आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया आणि आपण बघू मुंबईला गेलो तर जाऊ फिरायला, तो पण ब्लॉग येईल. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यात काही जास्ती बडबड केली नाही, गणपतीत दाखवलेच. आणि आपण ब्लॉग इथेच एंड करूया. आणि तुम्हाला कोणते कंटेंट वगैरे बघायला आवडतील किंवा सूरजचे आणि माझे ब्लॉग एकत्र असतानाचे आवडतात बघायला ते सांगा कमेंट्समध्ये. मला म्हणजे कमेंट्स खूप कमी येतात त्यामुळे मला समजत नाही नक्की कोणते कंटेंट तुम्हाला बघायला आवडतात. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. 3दा झालं ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील. तर आत्तासाठी बाय.